नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर दुपारचे 2:30 वाजले आहेत आणि आपण चाललेलो आहोत पलसदरी वॉटरफॉलला. अशा प्रकारे निसर्गाने नटलेला सौंदर्य बघू शकता. हिरवीगार झाडे, रस्त्याच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे पाहून मन मंत्रमुग्ध होतं मित्रांनो. अशा प्रकारे सुंदर असा निसर्ग आहे, बघू शकता. आणि आज आपण पलसदरी धबधब्यावर चाललो आहोत. मित्रांनो, पावसाला म्हटलं की सर्वत्र हिरवगार वातावरण आणि धबधब्यांचा सुलसुलाट, खळखळाट आवाज, धो-धो पडणारा पाणी हे पाहून मनाला खूप आनंद होतो. असेच वेगवेगळे धबधबे बघण्यामध्ये मजा असते. तसाच आपण आजचा एक पर्याय निवडलेला आहे, तो म्हणजे पलसदरीवर छोटासा एक धबधबा आहे. त्या धबधब्यावर जाण्यासाठी आपण आज प्लॅन केलेला आहे आणि आज तिथे आपण जाणार आहोत. रस्त्यालगत सुंदर बंगले पाहायला मिळतात पलसदरीच्या बाजूनी. हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलेलो आहेत पलसदरीच्या वॉटरफॉलवरती. बघू शकता, सुंदर वॉटरफॉल आहे इकडे. मित्रांनो, शनिवार रविवार आपल्याला या पलसदरी धबधब्यावर पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते. कारण या धबधब्याचे आकर्षण पाहून सर्वांनाच खूप मजा येते आणि येथील पाणी खूप उंचावरून पडतो, त्यामुळं आपल्याला येथे खूप मजा येते. म्हणून पर्यटकांची खूप गर्दी असते शनिवार रविवार या वॉटरफॉलवरती. धबधब्यावर जाण्याचा मार्ग म्हणजे ही मळलेली वाट आपल्याला दाखवत असते आणि या दिशेने आपण सरळ धबधब्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो. त्यामुळे कुठल्याही जाण्याच्या मार्गास आपल्याला अडथळा निर्माण होत नाही पलसदरी वॉटरफॉलला जाण्यासाठी. कारण या मळलेल्या वाटेने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येते. हा एक आपण निशाणी समजू शकता आपल्याला जाण्याचा मार्गाची. वॉटरफॉल एकदम चांगलं वाटतं. मस्त आहे ना. हा, तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत पलसदरी धबधब्यावरती. बघू शकता वाट कशी आहे, छोटीशी वाट आहे. याच्यातून आपल्याला जायचं तिकडे पुढे. जंगल आहे बाजून पूर्ण. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बघू शकता सुंदर हिरवीगार झाडे डोळत आहेत. अशा प्रकारे
असा पलझरी धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. बाजूने मस्त झाडी हिरवीगार अशी. येथे आलेले पर्यटक धबधब्याच्या पाण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत, बघू शकता. अशी मजा असते धबधब्यावर आल्यानंतर मित्र. हे बघा, मस्त एन्जॉय करत आहेत ते लोक. फायनली मित्रांनो, आपण पलझरी धबधब्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि येथील निसर्ग वातावरण अतिशय मनमोहक होते. आजूबाजूला हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि स्वच्छ हवा यामुळे मन प्रसन्न झाले होते मित्रांनो. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि शांत परिसरामुळे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यात खूप मजा आली आपल्याला इथे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला धबधब्यावरती जाऊन खूप आनंद मिळाला आणि निसर्गाचा आनंद घेतला आपण. आणि आता आपण घरी जाण्याच्या प्रवासाला निघालेलो आहोत मित्रांनो.
या मुके प्राणी सुद्धा पावसाचा आनंद घेत आहेत, बघू शकता यो मित्रांनो. यो ते देखील मस्त वातावरणात निसर्गाच्या येऊन मस्त धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेतात. त्यांना देखील समजते निसर्ग काय आहे आणि त्यामध्ये किती मजा करायला असा आनंद मित्रांनो येतो हे पलसदरीचा त्यांना देखील वॉटरफॉल आहे. समजते. खूप सुंदर आहे, त्यामुळे छोटासा आहे झाडे पण असणे मस्त खूप मज्जा महत्त्वाचे आली. आहे मित्रांनो. पाऊस नाही आहे त्यामुळे पाणी कमी आहे इकडे. या वॉटरफॉलवर येण्यासाठी मित्रांनो एकतर कर्जत स्टेशन वरून आपल्याला ट्रेन पकडून पलसदरीला उतरावा लागतो आणि पलसदरी स्टेशन पासूनच तुम्हाला एक 10 मिनिटाच्या अंतरावरती हा वॉटरफॉल आहे. बाजूलाच तलाव आहे, त्या तलावाच्या बाजूने आपल्याला यायचे स्टेशनवर उतरल्यानंतर. बघू शकता समोर तलाव आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे येण्याचा मार्ग आहे. बाय कार बाईक वरून आले तर तुम्ही कर्जत मार्गे येऊ शकता. खोपोली मार्गे येण्याचं असेल तर तिकडनं पण रोडने तुम्ही येऊ शकता. रोड लगतच हा वॉटरफॉल आहे. सुंदर आहे असा. या झाडाला सुंदर अशी निळ्या कलरची फुलं आलेली आहेत, बघू शकता मित्रांनो. काही निसर्गाची देणगी आहे. आणि समोरच आपल्याला पळसदरी मठ पण पाहायला मिळाले, बघू शकता. समोर पळसदरी मठ आहे मित्रांनो, हे बघा. समोरच पलसदरी मठ. अशा प्रकारे निसर्गाची किमया आहे मित्रांनो. सुंदर फुलझाडे पावसाळी पाहायला मिळतात आपल्याला. म्हणून निसर्गामध्ये फिरायला आनंद येतो आपल्याला पावसाळ्यामध्ये. अशा प्रकारे आपला प्रवास आता इथेच संपणार आहे मित्रांनो. आपण धबधब्यावरचा आनंद घेतला आणि आता घरी जायला निघालेलो आहोत. समोर तुम्हाला पलसदरी धरण पाहायला मिळेल, बघू शकता. पाऊस पडल्यामुळे पाणी साचलेलं आहे धरणामध्ये. तर मित्रांनो आपला प्रवास इथेच थांबत आहे आणि पुन्हा भेटू एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच मित्रांनो.